हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता लागलेली आहे. त्यामध्ये स्वतः महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच एकनाथजी शिंदे या साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे खुशखबर घेऊन आलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आश्वासन करताना सांगितलं आहे, तर लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे प्रतिपादन सुद्धा दिले आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगताना हे सुद्धा सांगितलेलं आहे, की 1500 वरून 2100 रुपये लाभ केला जाणार आहे. आणि जे पेंडिंग हप्ते आहेत याबद्दल सुद्धा त्यांनी एक मोठे प्रतिपादन दिलेले आहेत. तर काय आहे मांजरा सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत आणि सोबतच 17वा आणि 18वा हप्ता तुम्हाला भेटणार आहेत का? तुमच्या जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन जो ई पडताळणी होती म्हणजे त्याला आपण पुनर्पडताळणी म्हणतो, ही सुरू झाली आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर झाली नसेल तर लाडक्या बहिणींनो त्याच्यासाठी आपल्याला काही स्टेप्स घ्याव्या लागतील किंवा त्या स्टेप्सच्या माध्यमातून आपली ई केवायसी पूर्ण होऊ शकतं. म्हणून मला सांगायचं तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुरू झाली नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा लाडक्या बहिणींनो, कालची न्यूज आहे. लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये होणार वाढ. लाडक्या बहिणींना पैसे जे मिळतात याच्यामध्ये काय केली जाणार आहे आता? वाढ केली जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे, की सरकारने पैशामध्ये वाढ करण्याऐवजी ज्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे, त्या बहिणींना लाभ द्यावा. तुम्ही 3 महिन्यापासून लाडक्या बहिणींचे पैसे दिलेले नाही आहेत आणि एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही हे चालू केलेलं आहे. तुम्ही म्हणता, की माझ्या आया बहिणींचा मी समस्या समजून घेतो. पण ज्या बहिणी पात्र होत्या ना, त्यांचाच लाभ बंद झालेला आहे. त्यांचाच लाभ बंद झालेला आहे. ज्या गोरगरिबीण बहिणी एकल होत्या, त्यांचा लाभ बंद झालेला आहे. तर तुम्ही असे निवडणुकीच्या समोर असे आश्वासन देता, मान्य आहे. तुम्हाला त्या सत्तेमध्ये बसायचं आहे, पण अनेक लाडक्या बहिणी आता वंचित राहिलेल्या आहेत या योजनेपासून. तर तुम्ही त्या बहिणींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला त्या निवडणुकीमध्ये मतदान मिळणार नाही. सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ₹1,500 जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणूकपूर्वी ही सुरू करण्यात आली होती. या योजनेचा तत्कालीन महायुती सरकारला मोठा फायदा देखील झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आलाय. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जर आमची राज्यात सत्ता आली, तर आम्ही लाडक्या बहिणीच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू. ₹1500 वरून ₹2100 आणि लाडक्या बहिणींनो हे बोगस आहे. नालायक सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, मतलबी सरकार आहे. फक्त निवडणुकीपूर्व असे आश्वासन देतं आणि निवडणूक संपली, की बघा तुमचा लाभही बंद करतात आणि सगळंच बंद करतात. म्हणून आपल्याला हे सरकार पाळायचं आहे आणि नवीन दुसरं सरकार करायचं आहे, की ते त्यांनी दिलेल्या आश्वासनावर पूर्णतः ठीक राहतील. समजा त्या सरकारने नाही दिलं त्यांना सुद्धा पाडू आणि नवीन सरकार बसवू आणि त्याच्या माध्यमातून आपला जो लाभ चालू आहे, तो आपल्याला मिळत राहावा. हीच आपण काय करू शकतो इच्छा, आकांक्षा पूर्ण करू शकतो. तरी देखील लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. आता योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना मोठी घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता केली जात आहे. एकनाथजी शिंदे हे यापूर्वी देखील 2 तास संदर्भात बोलले होते. लाडक्या बहिणीचा सन्मान निधी 1500 वरून 2100. तर मला याच उपमुख्यमंत्री साहेबांना जे स्वतःला महाराष्ट्राच्या आई-बहिणी यांचे भाऊ समजून घेतात. मान्य आहे, समजून घ्या, समजायलाही पाहिजे. तुम्ही करतही असाल काम मान्य आहे मला. पण लाडक्या बहिणींना तुम्ही ₹1500 द्या. वाढू नका, काहीच हरकत नाही. पण सरसकट बहिणींना ₹1500 द्या. तुम्ही लाडक्या बहिणींना 3 महिने अपात्र करतात. त्याच्या पहिले 3 महिने अपात्र केलं. जेव्हा तुम्हाला पैशाची गरज पाहिजे निवडणुकीसाठी तुम्ही लाडक्या बहिणींना अपात्र करता. असा पात्र-अपात्रतेचा खेळ खेळू नका. अन्यथा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भयंकर असंतोष निर्माण झालेला आहे आणि हे जे तुम्ही आश्वासन देता, हे खोटे आश्वासन देत आहात तुम्ही. तर तुम्ही वाढू नका. तुम्ही फक्त 1500च द्या. फक्त 1500च द्या. पण सरसकट बहिणींना द्या. ज्या बहिणींना पात्र आहेत, ज्या बहिणी खरंच या योजनेचा लाभ भेटायला पाहिजे, अशाच बहिणींना द्या ना. तुम्हाला वाटतंय की पडताळणी अयोग्य होत आहे, तर त्याला तुम्ही काहीतरी करा. तुमच्या हाती तर पूर्ण महाराष्ट्राची सत्ता आहे. मी इकडे दुःखद घटना घडली आणि लगेच उपमुख्यमंत्र्यांची निवड सुद्धा करून टाकली. म्हणजे तुम्ही कुठे चाललाय महाराष्ट्र समजून घ्या. दरम्यान आता पुन्हा एक मोठी घोषणा करण्यात आली. लाडक्या बहिणीच्या सन्मान निधीमध्ये वाढ करणार असेही म्हटले आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ होऊ शकते अशी अ, व्यक्त केली जात आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटते? खरंच पैशांमध्ये वाढ करायला पाहिजे का? की तुम्हाला वाटतं की जो ₹1500 मिळतोय तोच कंटिन्यू पुढे व्हायला पाहिजे? नक्की कमेंट बॉक्समध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही.
बंद पडणारच नाही. बंद पडली तर तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल ना आमचा. माझाच नाही, महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींचा तुमच्यावरून विश्वास उडून जाईल आणि हे तुम्हाला जिव्हारी लागेल. कारण की तुम्हाला एक सुद्धा मत पुढे मिळणार नाहीये. या युनिटीत कोणीही थांबवू शकत नाही. सत्ता येते, पण नाव गेले की परत येते, येत नाही. असे बाळासाहेब ठाकरे सांगायचे. पैसे, संपत्तीपेक्षा मी कितीतरी माणसांचे प्रेम कमावले आहे, हे महत्त्वाचे आहेत. हो, अगदी बरोबर. तुम्हीच सांगा एकनाथजी शिंदे दादा, तुम्हीच सांगा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात. तर आमच्या लाडक्या बहिणींचा एकच मुद्दा तुमच्यासमोर मांडतो, की का बरं मग या आता लाडक्या बहिणी 27 लाख बहिणी अपात्र केल्या? का बरं तेव्हा 26 लाख जून, जुलै महिन्यामध्ये अपात्र केल्या? का बरं ज्या बहिण्यांचा जो ई-के-वाय-सी पूर्ण नाही करू शकल्या काही कारणास्तव, त्यांचा लाभ का बरं बंद केला? हा प्रश्न तर सहज विचारणारच आहे ना. आणि तुम्हीच म्हणता ना, भावाला प्रश्न विचारा. भावाला प्रश्न नाही विचारू, तर मग आम्ही कोणाला प्रश्न विचारू? लाडक्या बहिणी आम्ही लखपती करणार आहोत. आम्ही ₹2100 देण्याचे शब्द दिला होता, तो पूर्ण करणार आहोत. नाही, काहीही पूर्ण करायची गरज नाही. शब्द दिलाय तर त्याला तुम्ही मागे सुद्धा घेऊ शकता. 1500च द्या. पण असं अपात्र आणि पात्रतेचा खेळ तुम्ही लाडक्या बहिणींसोबत खेळू नका. सरसकट बहिणींना ₹1500 देणं तुम्हाला काय चाललंय? नका वाढवून देऊ. ज्या बहिणींना खरंच गरजेचं आहे, ज्या बहिणींची ई-के-वाय-सीमुळे तुम्हीच चुकीचे प्रश्न विचारले होते, तुम्हीच चुकीचे प्रश्न टाकले होते, त्यांचा लाभ बंद केला. आता ज्या बहिणींना लाभ भेटायला पाहिजे, त्यांना लाभ भेटत नाहीये आणि ज्या बहिणींना भेटायला पाहिजे, त्या बहिणींना भेटतच नाहीये. काय करायचं? त्यानंतरच एक नवीन न्यूज आलेली आहे. लाडकी बहीण योजना, आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹85 येणार, कारण आले समोर. बघा लाडक्या बहिणींनो, जरीही न्यूजपेपर माध्यमांमध्ये सुरू असेल, की ₹85 म्हणजे 3 महिन्याचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. हे जर 3 महिन्याचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील ना, तर आपल्यापुढे 2 गोष्टी आहेत. एक आंदोलन आणि दुसरं आर-टी-आय. तर तुम्ही बघितलं असेल काही दिवसांच्या अगोदर आंदोलनाला खूप सुंदर प्रतिसाद मिळालेला. आर-टी-आयला सुद्धा खूप प्रतिसाद मिळाला. पण आता मी जेव्हा बघतोय ना, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंटच दिसत नाही लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही जितक्या जास्त कमेंट कराल, तितका जास्त डाटा आपल्यासमोर येईल, की या लाडक्या बहिणींना भेटला नाही. मग मला सांगा, जर तुम्ही सपोर्ट करत नाहीये ना, आंदोलनाला सपोर्ट करताय ना, आर-टी-आयला, तर तुम्ही कशीच म्हणू शकता, की ₹4500 सरकार देईल? आणि याच्या पहिले जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, की सरकारने जे पेंडिंग हप्ते आहे, पेंडिंग हप्ते दिलेच नाही कोणाला. कोणतेच पेंडिंग हप्ते दिलेले नाहीये. मग यावेळेस जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही आंदोलन तुमच्या तुमच्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणं गरजेचं आहे. तुमच्या तुमच्या ठिकाणी ज्या तुम्ही पंचायत समितीमध्ये असाल, तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये असाल, करा ना एखाद्या लोकल लीडरला घेऊन आंदोलन, की "बा आम्हाला ते पैसे पाहिजे." 100% भेटेल. पण जर तुम्ही अशा पद्धतीचे आंदोलनच करत नाहीये, तुम्ही जर म्हणतच नाहीये, की आम्हाला याची गरज आहे, तर कशीच भेटणार आहे? म्हणून लाडक्या बहिणींनो, कधी-मध्ये आपल्या ज्या मागण्या आहे ना, सरकारला सांगावं लागतं आणि त्याच्या माध्यमातून त्या परिपूर्ण करून घ्याव्या लागत असतात. लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान आता महिलांना ₹85 मिळणे बंद झालेले आहेत, ₹1500. जवळपास लाखो महिलांचा लाभ बंद त्यातून अजूनही जानेवारीचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे हा हप्ता कधी असा प्रश्न विचारला जात आहे. यासोबतच अजून एक अपडेट समोर आली आहे. काही महिलांना ₹45 म्हणजे जानेवारी, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तिन्ही महिन्याचे हप्ते दिले जाणार आहे. आणि सोबतच तुमच्या गावांमध्ये, तुमच्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींनो पडताळणी सुरू झाली आहे का? पडताळणी सुरू झाली आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण जिल्ह्यामध्ये सुरू झाली नसेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी करता येतील आणि जर तुम्ही सुरू सांगितलंच नाहीये लाडक्या बहिणीनो, तुमची जर कंप्लीटच झाली नाही, तर ते कसं तुम्हाला लाभ मिळेल? आता फेब्रुवारी महिना सुरू झाला, तरी महिलांना जानेवारी पैसे मिळाले नाहीत. यासोबत अनेक महिलांना के-वाय-सीमध्ये चूक केल्याने त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाहीये. आता महिलांना तिन्ही महिन्याचे पैसे एकत्र मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आणि सोबतच ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाहीये, त्यांना सुद्धा लवकरात लवकर ई-के-वाय-सी करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून द्यावं. सोबतच ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि त्या जर निकषामध्ये बसत असतील, तर त्यांचा लाभ सुरू ठेवावा. जर नसेल बसतील, तर मग तुम्ही त्यांचा लाभ बंद करू शकता. ज्या महिलांची ई-के-वाय-सीमध्ये चूक झाली, त्यांचा फेरपडताळणीचे निर्देश देण्यात आले. आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर अंगणवाडी सेविका तुमच्यापर्यंत पोहोचू शकली नाही, तर तुम्ही अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवा आणि तुमचा जर लाभ बंद झाला, त्यांना लवकर सांगा, की "बाबा माझा लाभ बंद झालेला आहे. माझे हे डॉक्युमेंट्स आहे. माझ्या कोणीही घरी 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत नाहीये. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाहीये. माझ्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीदार नाहीये." सगळं तुम्ही त्यांना क्लिअर सांगा. त्याच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणीला तुमचा लाभ आता सुरळीत चालू होऊ शकतो. अदरवाईज तुमचा लाभ होऊ शकणार नाही.
त्यानंतर लाडकी बहीण योजने ई-के-वायसाठी मुदतवाढ. लाडकी बहीण योजनेतील तब्बल 20 लाखापेक्षा जास्त महिलांनी ई-के-वाय-सी बाकी आहे. दरम्यान या महिलांनी ई-के-वायसीसाठी मुदतवाढ मिळावी मागणी केली जात आहे. या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्याच्यामध्ये आचारसंहिता संपल्यावर मुदतवाढ दिली जाते असं सांगण्यात आलेले आहे. त्याबाबत सकाळ माध्यमांमध्ये वृत्त आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आपण लढलो त्याच्यासाठी, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाहीये त्यांना ई-के-वाय-सीला मुदत करून द्यावं. ही मागणी सुद्धा आपली परिपूर्ण होत आहे. हे कशामुळे माहिती आहे का? आंदोलन. हे कशामुळे होत आहे? आर-टी-आय. फक्त एवढंच म्हणायचं आहे, की लाडक्या बहिणींनो याला तुम्ही अजून वीक होऊ देऊ नका. याला स्ट्राँग करा. म्हणून लवकरात लवकर तुम्ही जितक्याही बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवाल, तुमच्या कमेंट येतील, तुमचे तितके लाइक्स येतील, तेव्हा मला या व्हिडिओला घेऊन सरकारपुढे मांडता येईल. आहे की नाही? आणि ज्याच्या माध्यमातूनच या व्हिडिओला बघून सरकार कधी-मध्ये निर्णय चेंज करू शकतात आपले. आता बघा लाडक्या बहिणींनो, जर आपल्याला पैसे पाहिजे असेल, जानेवारी महिन्याचा हप्ता पाहिजे असेल, तर तुम्हाला या 3 दिवसांमध्ये म्हणजे 4, 5, 6 मध्ये काहीतरी हालचाली होणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला जो हप्ता आहे या सेकंड वीक ऑफ फेबमध्ये भेटू शकतं. ही सुद्धा आपल्याला एवढं समजून घेणं गरजेचं आहे, की सेकंड वीक ऑफ फेबमध्ये आपल्याला हप्ता वितरण होऊ शकतो आणि इट माइट बी पॉसिबल की तो 6 सुद्धा होऊ शकतो. कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीसाठी कोणतीही तडजोड सरकार करणार नाही. त्यांना काय पाहिजे? फक्त मतं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं, की 6 तारखेपर्यंत सुद्धा होऊ शकतं. आता आनंदाची बातमी काय? ही योजना बंद होणार नाहीयेत. ₹2100 देत आहेत. पण मला एवढंच म्हणणं करायचं आहे, 2100 नका देऊ, 1500च द्या. पण सरसकट बहिणींना द्या. अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन सुरू झाली आहे. ऑनलाईन सुद्धा होणार आहे. पेंडिंग लाभ मिळणार का? तर आंदोलन आणि आर-टी-आयला तुम्ही सपोर्ट केला तर आपल्याला पेंडिंग लाभ सुद्धा मिळू शकतात. अन्यथा आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाहीये. त्या महिन्यापासून तुम्ही पात्र ठराल, त्याच महिन्यांचा लाभ तुम्हाला पुढे दिला जाणार आहे. आता इथे थांबतो. लाडक्या बहिणींनो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. आता तुमची वेळ आहे. बघूयात किती लोकं सपोर्ट करतात, किती लोकं नाही. त्याच्या हिशोबाने आपल्याला जो पेंडिंग लाभ आहे तो भेटणार की नाही हे आपल्याला चेक करता येईल. चला तर मग बाय-बाय.